Welcome you all dear students. In the previous videos we discussed about the properties of parallel lines, but let's recall the properties. When the lines are parallel, so these are two parallel lines, that is line L is parallel to line M. Therefore the properties of parallel lines are, first one properties, that is the pair of alternate angles. Okay, let's draw a transversal draw केल्यानंतर मग angles तयार होतात. So this is the pair of alternate angle. इंटेरियर पण असतात आणि एक्सटेरियर पण असतात, त्यामुळे फक्त आपण अल्टरनेट अँगल असं लिहूया. द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स is congruent, and if one pair is congruent, the other pairs are also congruent to each other. other pairs सुद्धा congruent असतात. आपण फक्त एकच पेअर इथे लिहिणार आहोत. सेकंड वन इज म्हणजे अल्टरनेट अँगल्स आर congruent. दिस अँगल इज congruent to this angle. Then second one is corresponding angle. This angle corresponds to this angle. मग याची the pair of corresponding angles is congruent. आणि थर्ड वन, alternate angles form at the same side of a transversal. ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला तयार झालेले अल्टरनेट अँगल्स. तर हा अँगल आणि हा अँगल ही अल्टरनेट अँगलची पेअर आहे टू द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सलच्या या बाजूला आहे. दुसरी एक पेअर ट्रान्सव्हर्सलच्या या बाजूला तयार होईल. सपोज हा एक अँगल आणि हा एक अँगल, तर ही अल्टरनेट अँगलची सेकंड पेअर आहे. द पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इज सप्लिमेंटरी. ती मात्र सप्लिमेंटरी असते. म्हणजे या दोन अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री 180 अंश असते. तर दिस आर द प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. सपोज दिस इज अ लाईन एल, दिस इज लाईन एम. आणि अल्टरनेट अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रुएंट दिली तर त्याच्यावरून तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे वेदर द लाईन्स आर पॅरलल ऑर नॉट. करस्पॉन्डिंग अँगलची पेअर एक कॉन्ग्रुएंट दिली तर त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं की वेदर द लाईन्स आर पॅरलल ऑर नॉट. आणि इंटेरियर अँगलची एक पेअर जर सप्लिमेंटरी दिली तर त्याच्यावरून वी हॅव टू फाइंड आउट वेदर द लाईन्स आर पॅरलल ऑर नॉट. म्हणजे आपण आता पाहूया अल्टरनेट अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आणि इंटेरियर अँगल टेस्ट. ॲप्लिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स पाहूया. लेट्स प्रूव्ह फर्स्ट थेरम फ्रॉम दिस टॉपिक, that is the sum of measures of all angles of a triangle is 180 degree. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही अँगलच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर इथे पहिल्यांदा आपण फिगर ड्रॉ आउट करू. तर पूर्ण थेरम जे आहे किंवा पूर्ण स्टेटमेंट जे आहे तर याच्यामध्ये इफ आणि देन नाही. त्यामुळे ट्रायंगल ही जी आकृती आहे इट इज द इफ पार्ट, म्हणजे तो गिवन पार्ट आहे. म्हणजे गिवन एक ट्रायंगल दिलेला आहे. So let's draw a triangle. So this is triangle. Name it as ABC. Given मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. Given triangle ABC is any triangle. स्पेसिफिक टाईप तुम्हाला दिलेलं नाही. तर हा कोणताही ट्रायंगल आहे आणि बस एवढंच गिवन मध्ये दिले. आणि वी हॅव टू प्रूव्ह हिअर, वी हॅव टू प्रूव्ह सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स. आता याच्यातले अँगल आहे अँगल ए, अँगल बी, अँगल सी. सो मी लिहितो अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी सम म्हणजे बेरीज इज इक्वल टू 180 डिग्री. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. पण आता काहीतरी कन्स्ट्रक्शन केल्याशिवाय आपल्याला हे प्रूव्ह करता येणार नाही. त्यामुळे लेट्स कन्स्ट्रक्ट समथिंग. तर कन्स्ट्रक्शन करताना बी सी आपण प्रोड्यूस करू. ओके, आणि टेक पॉईंट ई. कन्स्ट्रक्शन produce BC, and take point E, such that BCE, such that B नंतर C नंतर E पॉईंट आहे. अशी कोलिनियरिटी आहे.
असे एक रेषे ते पॉईंट्स आहेत. अँड नाऊ फ्रॉम पॉईंट सी ड्रॉ अ रे पॅरलल टू बी ए. बी एला एक रे आपण पॅरलल काढूया याप्रमाणे रे सी डी. अँड ड्रॉ रे सी डी पॅरलल टू साईड बी ए. साईड बी एला आपण पॅरलल घेतलेले आहे. हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन केल्याशिवाय आपल्याला बऱ्याच वेळा थेरम सोडवता येत नाही, त्यामुळे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर इट इज पॅरलल. आता सोयीसाठी आपण काय करूया, या अँगलला, याला अँगल ए, दिस इज अँगल ए. फॉर आवर कन्व्हिनियन्स लेट दिस अँगल इज अँगल ए, दिस इज अँगल बी, दिस इज अँगल स्मॉल सी, दिस इज अँगल एक्स and this is angle y. For our convenience, BA parallel to CD. Okay. As BA, segment BA parallel to ray CD. आणि आता हे पॅरलल आहे आणि ही ट्रान्सव्हर्सल घ्या. म्हणजे इथे मी आकृती काढतो याप्रमाणे, आता इथे दाखवतो. ही आहे BA, दिस इज CD आणि ही ट्रान्सव्हर्सल घ्या. AC इज ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल घ्या. AC इज ट्रान्सव्हर्सल. दिस इज BA अँड AC इज ट्रान्सव्हर्सल. इट इज ट्रान्सव्हर्सल. आणि हे पॅरलल आहे कुठे आहे तर कन्स्ट्रक्शन. सो रिझन इज कन्स्ट्रक्शन. सो हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रंट. सो दिस इज अँगल ए. त्यामुळे पहा हा अँगल ए कॉंग्रंट टू अँगल एक्स. So angle A is equal to angle X. Alternate angles. Reason आहे alternate angles. Alternate angles. Okay. This is equation number 1. आता त्याच लाईन आपण घेऊया पॅरलल AB आणि CD. पण ही ट्रान्सव्हर्सल घेऊया आता. आता ट्रान्सव्हर्सल ही. नाव सेगमेंट BA पॅरलल टू रे CD ॲज इट इज. अँड ही कोणती आहे बघा, हे पॅरलल दोन्ही लाईन आपण घेतलेले आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल. बी इज ट्रान्सव्हर्सल. बी इज ट्रान्सव्हर्सल. आणि सो आता हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रंट येईल. इक्वेशन 2. सो दिस इज अँगल बी अँड अँगल वाय. सो अँगल बी इज इक्वल टू अँगल वाय. करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. बरोबर आहे, समजतंय. आता एक काम करूया. आता हे लेफ्ट हँड साईडची आणि राईट हँड साईडची आपण बेरीज करू. इक्वेशन ॲड करू. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सो इक्वेशन 3 तुम्हाला मिळेल अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू, उजवी बाजू ॲडिशन केलं तर अँगल एक्स प्लस अँगल वाय. रिझन ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ॲडिशन काय केली तर इथले आपल्याला अँगलची ॲडिशन 180 डिग्री म्हणजे सम 180 डिग्री यायला पाहिजे म्हणून ॲडिशन केली आपण. हे दोनच अँगल माहीत झाले त्यामुळे त्यांची ॲडिशन केली. आता हा अँगल ए आहे, हा अँगल बी आहे. आपल्याला अँगल सी नाही तर आपण तो ॲडिशन करू. दोन्ही बाजून करावं लागेल मग. सो अँगल ए प्लस अँगल बी, या बाजूमध्ये पण अँगल सी मिळवूया. मग इकडे सुद्धा अँगल एक्स प्लस अँगल वाय आणि प्लस अँगल सी, उजवीकडे सुद्धा तुम्हाला ॲडिशन करावं लागेल. ॲडिंग अँगल स्मॉल सी. आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल पहा, अँगल सी एक्स प्लस वाय. पुन्हा इक्वेशन 5 मी लिहितो. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू, मी याला आता ब्रॅकेट करतो, एक्स प्लस वाय प्लस अँगल सी. फक्त रिअरेंजमेंट केली. आणि एक्स प्लस वाय हा एक अँगल आहे, हा पूर्ण एवढा. आणि दिस अँगल, तर अँगल सी अँड एक्स प्लस वाय दे फॉर्म लिनियर पेअर. हे लिनियर पेअरमधले अँगल आहेत, लक्षात घ्या. बरोबर, हा अँगल सी आहे आणि हे अँगल एक्स प्लस वाय आहे. सो दे फॉर्म लिनियर पेअर. सो इक्वेशन 6 विल बी, लिनियर पेअरमधल्या अँगलची बेरीज 180 डिग्री असते. सो अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. याला कारण अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. त्यामुळे आता अँगल ए म्हणजेच आपला ओरिजिनल कोणता अँगल आहे, ओके, कॅपिटल ए. अँगल ए प्लस अँगल बी कॅपिटल प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. बघा, म्हणजे याप्रमाणे आपण एका ट्रायंगलमधल्या
तिन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते हे प्रूव्ह केलं. म्हणजे बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स, इथं पण आपण पॅरलल लाईनचं कन्स्ट्रक्शन केलं. म्हणजे विथ द हेल्प ऑफ पॅरलल लाईन यू कॅन प्रूव्ह धिस थेरम. सो आता आपल्याला मग असं म्हणता येईल की धिस इज द ॲप्लिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. आपण पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीचं ॲप्लिकेशन केलं आणि एखादं थेरम आपण प्रूव्ह केलं. विद्यार्थी मित्र हो, आता पाहूया द सेकंड ॲप्लिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. तर याच्यामध्ये पाहूया आपण इंटिरियर अँगल टेस्ट बघा. इफ द इंटिरियर अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स आर सप्लिमेंटरी. ओके, इथपर्यंत इफचा पार्ट आहे. म्हणजे हे आपल्याला आकृतीमध्ये दाखवावं लागेल. इफ द इंटिरियर अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स, दोन वेगळ्या लाईन्स आहेत, म्हणजे दोज आर नॉट पॅरलल. सो दिस इज लाईन एल, दिस इज लाईन एम. लाईन एल आणि एम आर नॉट पॅरलल, बट ट्रान्सव्हर्सल आपण प्रोड्यूस केली, तर ही ट्रान्सव्हर्सल आणि याद्वारे तयार होणारे जे इंटेरियर अँगल्स आहेत, सपोज दिस इज अँगल, इंटेरियर अँगल्स याला एक्स म्हणूया आणि याला वाय म्हणूया, एक्स प्लस वाय. तर इंटेरियर अँगलची बेरीज जी आहे ती सप्लिमेंट, म्हणजे त्यांची बेरीज 180 डिग्री आहे. लाईन्स आर नॉट पॅरलल, देन शो दॅट द लाईन्स आर पॅरलल. तर याच्यावरून तुम्हाला प्रूव्ह करायचं का लाईन्स आर पॅरलल. तर गिव्हनमध्ये आपल्याला काय दिले, लाईन एल आणि एम आर टू लाईन्स. लाईन एल अँड लाईन एम आर टू डिस्टिंक्ट लाईन्स. ह्या दोन डिस्टिंक्ट लाईन्स आहेत. अँड के बी देअर ट्रान्सव्हर्सल, अँड लाईन के बी देअर ट्रान्सव्हर्सल. तर ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. हे तुम्हाला गिव्हनमध्ये दिलेले आहे. आणि आणखी इंटिरियर अँगलची बेरीज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. तर ती 180 डिग्री दिलेली आहे. एक्स प्लस वाय इंटिरियर अँगलची बेरीज. आणि वी हॅव टू प्रूव्ह, आपल्याला जे प्रूव्ह करायचे ते देन पार्टमध्ये, देन द लाईन्स आर पॅरलल. देन मग आपल्याला प्रूव्ह करायचं तर लाईन एल पॅरलल टू लाईन एम, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. बघूया आपण आता एक कसं प्रूव्ह होईल. इथे आपण प्रूव्ह करताना इनडायरेक्ट मेथड वापरणार आहोत. म्हणजे आपण काहीतरी गोष्ट आधी अज्युम करणार आहोत, काहीतरी गोष्ट आपण आधी थोडक्यात सपोज करणार आहोत, त्याला म्हणतात अजम्पशन. तर आपलं अजम्पशन असेल, मी अज्युम करतो, इनडायरेक्ट प्रूफ पद्धत मी वापरतो. म्हणजे मी आता पहिल्यांदाच असं म्हणतो की या लाईन्स आर नॉट पॅरलल. गिव्हन लाईन्स आर नॉट पॅरलल. गिव्हन लाईन्स ह्या पॅरलल नाहीत. याचा अर्थ इफ दोज आर नॉट पॅरलल, देन जर पॅरलल नसतील तर तुम्हाला माहिती आहे की डेफिनेशन आहे, द लाईन्स विच आर को प्लॅनर अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. पॅरलल लाईन असतील तर एकमेकांना ते छेदत नाहीत, पण पॅरलल लाईन नाही आहेत याचा अर्थ एकमेकांना ते छेदतात, म्हणजे दे वुड इंटरसेक्ट. मग ही लाईन मी आता ह्या दोन लाईन मी प्रोड्यूस करतो परत एकदा, लाईन एल, आणि आता इकडे एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत. आता मग आपल्या अज्युम्शननुसार काय काय होईल पाहता. आपल्या अज्युम्शननुसार इफ दोज आर नॉट पॅरलल दे विल इंटरसेक्ट. पहिला इम्पॅक्ट, सपोज लाईन एल not parallel to line M. The first one is, so therefore the lines would intersect. According to the property of parallel line. कारण पॅरलल लाईनची प्रॉपर्टी आहे त्याच्या विरुद्ध होईल. आता पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीच्या विरुद्ध द लाईन्स वुड इंटरसेक्ट. कॉन्ट्राडिक्शन टू द प्रॉपर्टी ऑफ लाईन्स. प्रॉपर्टी कॉन्ट्राडिक्शन टू, त्याचं कॉन्ट्राडिक्शन. पॅरलल लाईनमध्ये जर त्या एकमेकांना छेदत नसतील तर पॅरलल लाईन नसतील तर एकमेकांना ते छेदणार. सो द लाईन्स वुड इंटरसेक्ट. आणि इंटरसेक्ट झाल्यानंतर सपोज दे इंटरसेक्ट ॲट पॉईंट टी, आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे, दिस इज ट्रान्सव्हर्सल के. सपोज दिस पॉईंट इज ए, दिस पॉईंट इज बी. मग आता ट्रायंगल विल फॉर्म. मग आता इंटरसेक्ट झाल्यामुळे सेकंड वन, देअरफॉर दे वुड फॉर्म अ ट्रायंगल.
दे वुड फॉर्म अ ट्रायंगल, एक ट्रायंगल तयार होईल. देअरफॉर इथे मग या ट्रायंगलमध्ये आता आपण प्रॉपर्टी पाहिली की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची बेरीज 180 डिग्री आहे. सो थर्ड वन आपल्याला इथे लिहिता येईल. सो अँगल टी प्लस अँगल ए प्लस अँगल बी ह्या तिन्ही अँगलची बेरीज आहे 180 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ अँगल्स इन अ ट्रायंगल, त्रिकोणाच्या अँगलची प्रॉपर्टी. तर त्रिकोणाच्या तिन्ही अँगलची बेरीज जी आहे ती 180 डिग्री असते. पण आपल्याला गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे, एक्स प्लस वाय, म्हणजेच दिस इज अँगल ए. आपण इथं हा एक्स आणि हा वाय आहे, तर आपण याला ए म्हटलेलं, याला इथे बी म्हटलेलं आहे. देअरफॉर बट इक्वेशन 4, बट अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री गिवन. कारण गिवनमध्ये ह्या दोनच अँगलची बेरीज 180 डिग्री असं दिलेलं आहे. हे दोन इंटिरियर अँगलची बेरीज 180 डिग्री सप्लिमेंटरी दिलेली आहे. या दोघांचीच बेरीज 180 आहे. आणि या त्रिकोणात तर अँगल टी आणि अँगल ए आणि अँगल बी या तिघांची बेरीज 180 डिग्री आहे. याचाच अर्थ असा होईल, मग याच्यातून अर्थ काढायचा आपण. देअरफॉर मेजर ऑफ अँगल टी इज इक्वल टू 0 फ्रॉम इक्वेशन 3 and 4. फ्रॉम इक्वेशन 3rd and 4. अँगल टीचं माप जर 0 आलं तर याचा अर्थ तो अँगल नाही आहे, म्हणजे याचा अर्थ तिसरा अँगल नाहीच. आता ही जी फिगर तयार झाली दॅट इज देअरफॉर द फिगर इज नॉट अ ट्रायंगल. कारण तिसरा अँगल 0 आहे, म्हणजे तिसरा अँगल नाही आहे, फक्त दोनच अँगल आहे. सो द फिगर इज नॉट अ ट्रायंगल. ॲज इट हॅज ओनली 2 अँगल्स. त्या फिगरला, त्या आकृतीला फक्त दोनच अँगल्स आहेत. सो इट इज नॉट अ ट्रायंगल. आणि नॉट अ ट्रायंगल जर असेल, याचा अर्थ आपण असं घेऊया, जर त्रिकोण जर तयार होत नसेल, याचा अर्थ त्रिकोण केव्हा तयार होतो, जेव्हा दोन लाईन एकमेकांना छेदतात तेव्हा. पण जर त्रिकोणच तयार नाही झाला तर याचा अर्थ दोन लाईन एकमेकांना छेदत नाही. Therefore, triangle would not be formed. Triangle would not be formed in this assumption. हे जे आपलं अजम्पशन होतं त्याच्यामुळे त्रिकोण तयार झालेला नाही. या अजम्पशननुसार आपण ज्याप्रमाणे सपोज केलं, ज्याप्रमाणे आपण मानलं, त्याप्रमाणे मग त्रिकोण तयारच होत नाही. आणि त्रिकोण जर तयार होत नसेल तर एकमेकांना त्या लाईन छेदत नाहीत. याचा अर्थ 8-1. देअरफॉर द लाईन्स विल नॉट इंटरसेक्ट इच अदर. एकमेकांना त्या छेदणार नाहीत. इंटरसेक्ट इच अदर, एकमेकांना त्या लाईन एकमेकांना छेदणार नाहीत, एकमेकांना ते छेदत नाहीत. म्हणजे याचा अर्थ आपला अजम्पशन इनकरेक्ट आहे. सो 9. Therefore, our assumption is wrong. दिलेल्या लाईन एकमेकांना छेदतात हे आपण मानलेलं आहे, पण ते चुकीचं आहे. याचा अर्थ दिलेल्या लाईन एकमेकांना छेदत नाहीत. याचा अर्थ therefore given lines do not intersect each other. Therefore given lines do not intersect each other. याचा अर्थ दोज आर पॅरलल. एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही, याचा अर्थ दोज आर पॅरलल. सो अशा प्रकारे इनडायरेक्टली आपण प्रूव्ह केलेलं आहे द लाईन्स आर पॅरलल. हे इनडायरेक्ट, याला नंतर इनडायरेक्ट प्रूफ. म्हणजे काहीतरी आपण मानायचं आणि ते आपण सोडत पुढे गेलो आणि ते जर चुकीचं निघालं तर याचा अर्थ जी गोष्ट आपण मानली आहे ती चुकीची आहे. याचा अर्थ जी गोष्ट आता राहिली आहे ती बरोबर आहे. म्हणजे जर आपण दोन लाईन एकमेकांना छेदतात बरोबर असं मानलं आणि ते जर चुकीचं निघालं तर याचा अर्थ दोन लाईन एकमेकांना छेदत नाहीत. आणि अकॉर्डिंग टू द डेफिनेशन, इफ द लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, दोज आर पॅरलल. गॉट इट? Alternate angle test. If a pair of alternate angles formed by a transversal of two lines is congruent. मी पहिल्यांदा मग दोन लाईन्स ड्रॉ आउट करतो.
this is line L, this is line M, and their transversal is K. K is their transversal. If a pair of alternate angles form, आता आपण इथं अल्टरनेट अँगल्स घेऊया, अँगल ए आणि दिस इज अँगल बी. तर गिव्हनमध्ये आपल्याला काय दिलेलं ते बघूया. लाईन एल अँड एम आर द टू गिव्हन लाईन्स अँड के इज देअर ट्रान्सव्हर्सल. लाईन एल अँड लाईन एम आर टू डिस्टिंक्ट लाईन्स, दोन वेगळ्या लाईन्स आहेत, अँड के इज देअर ट्रान्सव्हर्सल. And K is their transversal. K त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. K is their transversal given. आणि आपल्याला आणखी दिलेलं आहे की अल्टरनेट अँगलची एक पेअर कॉन्ग्रंट आहे. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी, हे तुम्हाला गिव्हनमध्ये दिलेलं आहे. आणि वी हॅव टू प्रूव्ह द लाईन्स आर पॅरलल. देन द टू लाईन्स आर पॅरलल, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे वी हॅव टू प्रूव्ह लाईन एल पॅरलल टू लाईन यम. वी हॅव टू प्रूव्ह, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ते आकृती दाखवता येत नाही, त्यामुळे लाईन्स मी अशा डिस्टिंक्ट घेतल्या आहेत, वेगळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे थोडं कन्स्ट्रक्शन करावं लागेल आपल्याला. सो कन्स्ट्रक्शन इथेच लिहितो. टेक अँगल सी विच फॉर्म लिनियर पेअर विथ विच फॉर्म लिनियर पेअर विथ अँगल ए. विथ अँगल ए, अँगल ए बरोबर लिनियर पेअर करणारा इथला, इथे हा आपण अँगल सी घेऊया. इट फॉर्म्स अ लिनियर पेअर. पहिल्यांदा मी इक्वेशन 1 लिहितो. अँगल ए कॉन्ग्रंट टू अँगल बी हे आपल्याला दिलेलं आहे. वी हॅव अँगल ए इज इक्वल टू अँगल बी गिवन. सेकंड वन, आता अँगल ए फॉर्म लिनियर पेअर विथ अँगल सी, त्यामुळे ऑल्सो अँगल ए प्लस अँगल सी लिनियर पेअर आहे, त्याच्यामुळे दोघांच्या मापाची बेरीज 180 डिग्री, कारण लिनियर पेअर. आणि याला रिझन आहे कन्स्ट्रक्शन. इट्स आवर कन्स्ट्रक्शन. आपण कन्स्ट्रक्शन घेतलेलं होतं, त्याच्यामुळे इट इज कन्स्ट्रक्शन दिलेलं नव्हतं. ते जे दिलेलं आहे ते गिव्हनमध्ये, जे आपण अज्युम केलं ते कन्स्ट्रक्शनमध्ये. तो अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल ए आणि अँगल बी हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत, त्यामुळे यू कॅन राईट ॲज इक्वेशन 3 याच्यावरून तयार होईल की अँगल ए ऐवजी मी अँगल बी लिहितो. पण अँगल एच्या ऐवजी अँगल बी इथे लिहितो, कारण अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रंट आहे. देअरफॉर इक्वेशन 3 विल बी अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे आपण 1 मधली व्हॅल्यू 2 मध्ये इक्वेशन 2 मध्ये पुट आउट केली. त्यामुळे फ्रॉम रिझन येईल याला फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. याचा अर्थ अँगल बी आणि सी फॉर्म अँगल्स इन लिनियर पेअर. दॅट इज अँगल बी अँड अँगल सी आर अँगल्स इन लिनियर पेअर. सॉरी आर इंटेरियर अँगल्स. इथे पण तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय पहा की ते दोन्ही रेषांच्या आतमध्ये आहेत. आर इंटेरियर अँगल्स आणि त्यांची बेरीज पण 180 डिग्री आहे. सो आर इंटेरियर अँगल्स. आकृतीमध्ये पहा, जर इथे जर अँगल सी असता तर लिनियर पेअर असं याला म्हटलं असतं आपण. पण हा अँगल इथे आणि इथे हा अँगल इथे आहे, दोन्ही रेषांच्या आतमध्ये आहे, इनसाइड द लाईन्स आहे, इंटेरियर ऑफ द लाईन्स आहे आणि एकाच बाजूला आहे ट्रान्सव्हर्सलच्या. सो अँगल बी अँड अँगल सी आर इंटेरियर अँगल्स आणि दोघांची बेरीज 180 डिग्री आहे. आणि इंटेरियर अँगल याचा सप्लिमेंटरी आले ॲज इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी जर असतील, बघा दोघांची बेरीज 180 डिग्री आहे, म्हणजे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. याचा अर्थ आपण असं घेऊया, याचा अर्थ द लाईन्स आर पॅरलल. देअरफॉर लाईन एल पॅरलल टू लाईन एम. याला कारण इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे याला रिझन आहे इंटेरियर अँगल टेस्ट. रिझन याचं इंटेरियर अँगल टेस्ट. किती सिंपल आहे पहा. म्हणजे आपण इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे आपण अँगल सी आणि अँगल बी हे इंटेरियर अँगल्स आहेत आणि ते सप्लिमेंटरी आहेत. इंटेरियर अँगल्स तर आहेतच ऑलरेडी, पण ते सप्लिमेंटरी आहेत, 180 डिग्री आले, हे प्रूव्ह केलं. आणि इंटेरियर अँगल्स जर सप्लिमेंटरी आले तर लाईन्स आर पॅरलल.
सो दिस इज द अल्टरनेट अँगल टेस्ट. अशा प्रकारे अल्टरनेट अँगल जरी तुम्हाला 2 कॉन्ग्रुएंट दिले तर त्याच्यावरून आपण त्या लाईन्स पॅरलल आहे ह्या प्रूव्ह करू शकतो. लेट्स डिस्कस अनदर टेस्ट, that is the corresponding angle test, in order to show given lines parallel. दिलेल्या लाईन्स पॅरलल दाखवण्यासाठी आणखी एक टेस्ट आपण पाहूया, दॅट इज द करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. दिस इज द थर्ड टेस्ट. पहिली आपण पाहिली इंटेरियर अँगल टेस्ट, सेकंड वन अल्टरनेट अँगल टेस्ट, आणि आता थर्ड वन पाहूया करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. थेरम काय बघा, इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ शब्द राहिले इथे, इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स इज कॉन्ग्रुएंट. म्हणजे एवढं तुम्हाला गिवनमध्ये दिलेलं आहे. म्हणजे 2 लाईन्स, सपोज दिस आर द 2 लाईन्स, लाईन एल अँड लाईन एम, आणि दे आर ट्रान्सव्हर्सल. आणि पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगलची पेअर, तर हा अँगल मी घेतो अँगल ए आणि अँगल बी. दिस इज अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. मग गिवनमध्ये मी लिहितो, सो गिवन मी असं लिहितो ट्रान्सव्हर्सल के, लाईन के इज ट्रान्सव्हर्सल ऑफ, लाईन के इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड लाईन एम, लाईन एल अँड लाईन एम. याप्रमाणे आपण लिहू शकतो. आणि ह्या कोणत्याही लाईन्स आहेत, डिस्टिंक्ट लाईन्स आहेत, दोज आर नॉट पॅरलल. आणि हे मात्र कॉन्ग्रुएंट आहेत करस्पॉन्डिंग अँगल. पहा करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो अँगल ए इज इक्वल टू अँगल बी, कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल, हे दिलेलं आहे. आणि वी हॅव टू प्रूव्ह द लाईन्स पॅरलल. आपल्याला प्रूव्ह करायचे लाईन्स आर पॅरलल, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. वी हॅव टू प्रूव्ह लाईन एल पॅरलल टू लाईन एम. हे तुम्हाला प्रूव्ह करावायचं आहे. आता एक कन्स्ट्रक्शन आपण घेऊया. कन्स्ट्रक्शन याच्याशी लिनियर पेअर तयार करणारा एक अँगल घेऊया. दिस अँगल इज अँगल सी. लेट अँगल सी फॉर्म अ लिनियर पेअर विथ अँगल ए. अ लिनियर पेअर विथ अँगल ए. हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. फक्त लिनियर पेअर तयार करणारा अँगल आपण कोणता घेऊ शकतो, हा इथं हा पण घेऊ शकलो असतो. ज्याची आपल्याला आवश्यकता आहे तो मी घेतलेला आहे. सो इक्वेशन फर्स्ट मी लिहितो, जे दिलेले आहे ते लिहूया पहिल्यांदा. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. वी हॅव अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. याला रिझन आहे गिवन. सेकंड वन, आता आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये काय दिले, अँगल ए आणि अँगल सी फॉर्म अ लिनियर पेअर. सो दोघांच्या मापाची बेरीज 180 डिग्री. नाव अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. याला कारण कन्स्ट्रक्शन, बिकॉज दे फॉर्म अ लिनियर पेअर. पण अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट आहे, त्यामुळे ए ऐवजी आपण अँगल बी लिहू शकतो. सो इक्वेशन थर्ड विल बी अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. याला कारण आपण फर्स्टमधली व्हॅल्यू सेकंडमध्ये टाकली, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. त्यामुळे अँगल बी आणि अँगल बी, बट अँगल बी अँड अँगल सी इज अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. बघा हे इंटेरियर अँगल्स आहेत, दोन्ही रेषांच्या आतमध्ये आहेत आणि एका बाजूला आहेत ट्रान्सव्हर्सलच्या. इज अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगलची पेअर आहे. आणि इंटेरियर अँगलची पेअर जर सप्लिमेंटरी आली, आता इंटेरियर अँगल्स आहेत आणि त्यांची बेरीज 180 डिग्री आहे. इंटेरियर अँगलची पेअर जर सप्लिमेंटरी आली तर अकॉर्डिंग टू इंटेरियर अँगल टेस्ट द लाईन्स आर पॅरलल. देअरफॉर लाईन एल पॅरलल टू लाईन एम. याला कारण इंटेरियर अँगल टेस्ट. याला रिझन येईल इंटेरियर अँगल टेस्ट. पहा किती सोपं आहे. आपण स्टेप बाय स्टेप जर गेलो ना आणि आपल्याला निश्चित काय करायचं आहे ते जर माहीत असेल तर तुम्ही सहज हे सॉल्व करू शकता. फक्त दिलेलं आहे, त्याच्यात बदल करायचा नाही. जर त्याच्यावरून शक्य नसेल तर कन्स्ट्रक्शन करायचं. मग कन्स्ट्रक्शनचं एक इक्वेशन तयार होईल. मग दोघांची कंपॅरिझन करायची की याच्यामध्ये काय इक्वल आहे का.
तर अँगल ए बरोबर अँगल बी, म्हणून आपण अँगल एच्या ऐवजी अँगल बी ही व्हॅल्यू लिहिली. सो अँगल बी प्लस अँगल सी, आणि अँगल बी आणि अँगल सी जर पाहिलं तर इंटिरियर अँगल्स आहेत आणि दोज आर सप्लिमेंटरी, कारण बेरीज पण त्यांची 180 डिग्री आली फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सो इंटिरियर अँगल्स जर सप्लिमेंटरी आले तर लाईन्स पॅरलेल असतात. आकृतीत आपण त्या पॅरलेल दाखवलेल्या नाहीत, पण प्रत्यक्षात त्या पॅरलेल असतात. सो दिस इज द करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. बघा आता आणखी एक थेरम, इट्स ए करोलरी. इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू टू लाईन्स इन अ प्लेन, दोन लाईन प्लेनमध्ये आहेत, दोन लाईन आहेत, त्याच्यामुळे दोज आर नॉट पॅरलल. बघा इथे इफमध्ये इथे देनचा पार्ट सुरू होतो, म्हणजे इथपर्यंत कुठेही पॅरलल लाईन असा उल्लेख नाही. सो फक्त मी दोन लाईन काढतो. सपोज दिस इज लाईन एल, दिस इज लाईन एम, आणि देअर ट्रान्सवर्सल लाईन इज परपेंडिक्युलर. तिसरी जी ट्रान्सवर्सल असणार आहे ती दोघांना छेदणार आहे, पण ती परपेंडिक्युलर आहे. सो मी सरळ काढतो. इट इज ओके, सॉरी. This is perpendicular. This is line K which is transversal, but it is perpendicular. त्यामुळे this angle is 90 degree, this angle is 90 degree. So this is angle A, this is angle B. हे तुम्हाला दिलेलं आहे. and then the two lines are parallel. मग आता त्या दोन लाईन पॅरलल असतात. तर गिवन मध्ये आपल्याला एवढं दिलेलं आहे की लाईन K परपेंडिक्युलर टू लाईन L, ती लाईन L ला परपेंडिक्युलर आहे. लाईन K इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू लाईन M, म्हणून अँगल A इज इक्वल टू 90 आणि अँगल बीचंही माप अँगल B इज इक्वल टू 90 हे तुम्हाला दिलेलं आहे गिवनमध्ये. म्हणजे ही लाईन जी आहे ती दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर आहे. K ही L ला पण परपेंडिक्युलर आहे. बघा टू लाईन्सला Lला आणि Mला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. आणि वी हॅव टू प्रूव्ह हिअर, आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की द लाईन्स आर पॅरलल, म्हणजे लाईन L पॅरलल टू लाईन M. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. वी हॅव टू प्रूव्ह. हाऊ टू प्रूव्ह इट? तर एकदम सिंपल आहे, फक्त दिलेलं गिवन आपण लिहूया. सो इक्वेशन फर्स्ट आहे, वी हॅव, आपल्याला त्या आकृतीमध्ये माहीत आहे की लाईन K इज परपेंडिक्युलर टू लाईन L, लाईन K परपेंडिक्युलर टू लाईन L, याला कारण आहे गिवन, बरोबर. आणि परपेंडिक्युलर आहे म्हणून इक्वेशन 1 लिहितो की अँगल एचं माप, जो अँगल तयार होतो त्याचं माप आहे 90 डिग्री. हे इक्वेशन फर्स्ट आहे. इथे इक्वेशन फर्स्ट लिहायला हवं. त्यानंतर सेकंड वन, ऑल्सो दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू M2, लाईन K इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू लाईन M, गिवन. मग परत तो तयार होणारा अँगल जो आहे अँगल B फॉर्म झाला, इट इज ऑल्सो ऑफ राईट अँगल 90 डिग्री. परपेंडिक्युलरचा अर्थ आहे की हा अँगल आहे 90 डिग्री. आता इक्वेशन 1 आणि 2 वरून पहा, एचंही माप 90 आहे, बीचंही माप 90 आहे, याचा अर्थ दोन्ही इक्वल आहेत. देअरफॉर अँगल A इज इक्वल टू अँगल B फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ओके. आता इथे अँगल ए आणि अँगल बी, तर हे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा आहेत. दिस इज अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. दिस इज अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स formed by transversal K, formed by transversal K, बरोबर. आणि करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर जर कॉम्पोनंट आले तर याचाच अर्थ होतो द लाईन्स आर पॅरलल. आता त्या लाईन पॅरलल झाल्या, देअरफॉर लाईन L पॅरलल टू लाईन M. रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. रिझन करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. पहा किती सोपं आहे. फक्त स्टेप बाय स्टेप आपण जर गेलो तर जॉमेट्रीमध्ये काही अवघड नाही. स्टेप बाय स्टेपच आपण सोडवत गेलो. तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे हे फक्त इक्वेशन 3 कसं शोधायचं. इक्वेशन 1 तर आपल्याला याच्यातूनच दिलेलं असतं बऱ्याच वेळा. इक्वेशन 2 कधी कधी कन्स्ट्रक्शनमध्ये असतं. मग दोघांची कंपॅरिझन करायची, वेदर ते कॉन्ग्रुएंट आहे की एखाद्याची व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये टाकता येते. हे फक्त आपण करायचं आणि
कोणत्या अँगलची पेअर आहे, बस त्याच्यानुसार आपण हे लिहिलेलं आहे. तर जर व्यवस्थित समजून घेतलं तर हे सगळे प्रूफ एकदा समजले तर कायमचे लक्षात राहू शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द थेरम्स अँड टेस्ट रिलेटेड टू पॅरलल लाईन्स. तर याच्यावर असलेले प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.